भारतीय टेलिव्हिजन विश्वात आणि नंतर भारतीय राजकारणात प्रभावी ठसा उमटवणाऱ्या स्मृती इराणी या नावानं पुन्हा एकदा चर्चेचं केंद्र गाठलंय। कारण स्पष्ट आहे, लोकप्रिय मालिका क्योंकि सास भी कभी बहू थी याच्या नव्या पर्वातून त्यांनी टीव्हीवर पुनरागमन केलंय। याच भूमिकेतून त्यांनी एकेकाळी तुलसीच्या रूपात घराघरात स्थान मिळवलं होतं आणि आता या परतफेरीनंतर राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आलंय। स्मृती इराणी पुन्हा टीव्हीवर आल्या आहेत म्हणजे 2029च्या राजकीय रणभूमीसाठी प्रतिभा उभारण्याची रणनीती सुरू झाली आहे का, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन। स्मृती इराणी यांचा प्रवास थक्क करणार आहे। अभिनय क्षेत्रात यश मिळवून त्यांनी थेट राजकारणात प्रवेश केला। 2010च्या दशकात त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करत पक्ष संघटनेपासून कामाला सुरुवात केली। सुरुवातीला गुजरातच्या राज्यसभा खासदार म्हणून त्यांनी राजकारणात आपली उपस्थिती नोंदवली। त्यानंतर त्यांनी 2014 साली राहुल गांधींच्या अमेठी मतदारसंघातून निवडणूक लढवली। ही निवडणूक त्यांनी हरली, पण त्यांनी हार मानली नाही। 2019 मध्ये त्यांनी पुन्हा अमेठीतील लढत स्वीकारली आणि काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ जिंकत राहुल गांधींना पराभूत करून देशभरात खळबळ उडवली। या विजयानंतर त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात महत्त्वाची खाती मिळाली। त्यांनी मानव संसाधन विकास, महिला आणि बाल कल्याण तसेच वस्त्रोद्योग मंत्रालयाची जबाबदारी सांभाळली। मंत्री म्हणून त्यांनी अनेक धोरणात्मक निर्णय घेतले। त्यांचा आत्मविश्वास, ठाम भूमिका आणि आक्रमक वक्तव्यशैली यामुळे त्या भाजपच्या अग्रगण्य नेत्यांमध्ये गणल्या जातात। मात्र अलीकडील काळात त्यांच्या राजकीय उपस्थितीत काहीसा मंदावलेला टोन जाणवत होता। मंत्रिमंडळ फेरबदलात त्यांच्याकडील खाते बदलले गेले। त्यांचं पक्षातील सक्रिय नेतृत्व थोडंसं बाजूला सरकवलं गेल्याची चर्चा होती। या पार्श्वभूमीवर त्यांनी पुन्हा तुळशीच्या रूपात टीव्हीवर परतणं हे नक्कीच सहज योगायोग वाटत नाही। राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे की स्मृती इराणी यांचं हे पुनरागमन हे इमेज रिलॉन्चिंग आणि जनमानसात पुन्हा एकदा आपली भावनिक नेता ही प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न आहे। तुलसी हे पात्र म्हणजे एक निष्ठावान, सशक्त आणि कुटुंबासाठी लढणारी स्त्री। ही प्रतिमा राजकारणातही जनतेच्या मनात खोलवर रुजवण्याची ताकद असते। टीव्ही हे माध्यम आजही ग्रामीण भागात आणि निमशहरी भागात प्रभावी आहे। अशावेळी टीव्हीवरून जनतेशी भावनिक नातं जोडणं आणि त्यातून पुन्हा राजकारणात आक्रमकपणे उतरायला मंच तयार करणं ही एक दूरगामी रणनीती असू शकते। भाजपने 2029च्या लोकसभा निवडणुकीसाठी मिशन 400 पारचा निर्धार व्यक्त केलाय। त्यात स्मृती इराणी यांच्यासारख्या आक्रमक, लोकप्रिय आणि अनुभवी चेहऱ्यांची गरज पक्षाला नक्कीच भासणार आहे। त्यांनी स्वतः सिद्ध केलं आहे की त्या केवळ लोकप्रिय चेहरा नाहीत, तर निवडणूक जिंकण्यासाठी रिझल्ट ओरिएंटेड नेते आहेत। आज तुलसी पुन्हा एकदा टीव्हीच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात पोहोचते, पण हे केवळ एक भावनिक पुनरागमन आहे का, की ते 2029च्या राजकीय रणसंग्रामाची पूर्वतयारी आहे? स्मृती इराणींची भूमिका मुलगी, सून, मंत्री म्हणून आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे। आता प्रश्न एवढाच आहे की त्यापुढे मुख्यमंत्री की पंतप्रधान पदाच्या शर्यतीतील दावेदार ठरणार, वेळच याचं उत्तर देईल। पण इतकं निश्चित, राजकारणात परत एकदा तुलसीचा प्रभाव जाणवू लागलाय। तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।